फॅन खाली बच्चन काय झालं तुला? हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आपला आजचा व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ जो आहे ना तो लास्ट व्हिडिओ आहे आपला. जसं की मागच्या पण व्हिडिओमध्ये बोलले की माझा मूड लागत नाहीये व्हिडिओ बनवायला, कारण की तसं पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाहीये आणि व्लॉग शूट करायचं बोललं तर खूप जास्त मेहनत लागते आणि ती मेहनत घेऊन पण जर पाहिजे तसा रिस्पॉन्स जर नसेल मिळत तर मग बनवून उपयोग काय. आणि जे माझे सबस्क्रायबर आहेत, जे माझे व्हिडिओ खूप लाईक करतात, त्यांच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ टाकत जाईन अधूनमधून. पण हे जे व्लॉग आहेत ना, व्लॉगिंग आहे ना, ती बंद करणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो आपला लास्ट व्हिडिओ आहे. तर मी विचार केला की जर मी लास्ट व्हिडिओ बनवतेच आहे तर मग व्हिडिओ असा बनवावा की लक्षात राहील, है ना. आणि माझी आहे ना एक विश होती, म्हणजे मला आहे ना प्रँक व्हिडिओ खूप जास्त आवडतात बघायला. सो मी विचार केला की आपली आवड जपूया. आणि माझी ना अशी एक इच्छा होती की माझ्या व्हिडिओमध्ये एक तरी प्रँक व्हिडिओ असावा. मला आठवते मी ना गेल्या वर्षी एक प्रँक केला होता, पण ते काही शूट वगैरे नव्हतं केलं, तेव्हा मी व्लॉगिंग करत नव्हते. सो मी घरच्यांवरती प्रँक केला होता, मम्मी पप्पांवरती. विकी आणि मी अचानक गेलो होतो घरी आणि मी सगळ्यात आधी घरात गेले आणि मम्मी पप्पांना सांगितलं की मी घर सोडून आले, मला नाही राहायचं त्यांच्यासोबत, असं तसं जाम झालं होतं. पण तो प्रँक ना माझा फ्लॉप झाला होता. मम्मीला कळला, म्हणजे समजलं होतं की मी मस्ती करते ते, कारण की मला हसायला येतं लवकर. सो हा एक माझा वीकनेस आहे. आता मला माहीत नाही की आजचा पण प्रँक व्हिडिओ फ्लॉप होते की सक्सेसफुल होते ते तुम्हाला संध्याकाळीच समजेल, कारण आपला प्रँक व्हिडिओ मी संध्याकाळी शूट करणार आहे. आता फक्त इंट्रोडक्शन जो सुरुवातीचा असतं ते मी शूट करते, कारण नंतर मला टाइम मिळणार नाही, मला माहिती आहे, कारण जेवण वगैरे बनवायचं असतं ना. सो माझी घाई होऊन जाईल. सो मी विचार केला की आता आपण स्टार्ट करूया व्हिडिओ आणि व्हिडिओचा शेवट संध्याकाळी करूया. प्रँक संध्याकाळी करूया, जो मेन व्हिडिओ संध्याकाळी स्टार्ट करेन मी. सो व्हिडिओ म्हणजे प्रँक करणार आहे माझ्या नवऱ्यावरती. ऑफकोर्स यार, इथे दुसरं कोण आहे, मी नवऱ्यावरच प्रँक करू शकतो. आणि त्यांच्यावर प्रँक मी असा करणार आहे की म्हणजे आमचं ना असं ठरलेलं आहे, विकी स्टेशनला आले ना की मला कॉल करतात की मी आलेलो आहे, तुला काय आणायचं आहे का. सो जर मला पाहिजे असेल काय तर मग मी त्यांना सांगते की हां हे घेऊन या, म्हणून त्यासाठी ते रात्री स्टेशनला आले ऑफिसमधून की कॉल करतात. आणि त्यानंतर घरी आले ना की हॉर्न देतात बबडूसाठी. मग बबडू धावत जातो, त्यांच्या पिशव्या म्हणजे आम्ही दोघं पण जातो, त्यांच्या हातात जे काही पिशव्या असतील त्या मी घेते आणि आतमध्ये येतो. तर हे आमचं ठरलेलं आहे नेहमीचं. सो आज काय करणार आहे मी, असं काहीच करणार नाहीये. सो विकी आले की मी काय त्यांना म्हणजे बाहेर जाणार नाही अजिबात. मी किचनमध्ये जिथे कुठे असेल तिथे राहीन. बघू कुठे कॅमेरा सेट करते मी, त्याच्यावर आहे, कारण कॅमेरा पण असा सेट करायला लागेल की त्यांना दिसला नाही पाहिजे, त्यांना असं म्हणजे शक नाही आलं पाहिजे की मी व्हिडिओ बनवते. आणि तसं त्यांना शक मे बी नाही येणार, कारण मी 2-3 दिवस व्हिडिओ शूट नाही केलेत आणि त्यांना माहिती आहे मी व्हिडिओ बनवणं जरा थांबवलेलं आहे. सो त्यांना असं डाऊट पण येणार नाही की मी व्हिडिओ बनवते. तर प्रँक मेन गोष्ट प्रँक काय आहे ते मी तुम्हाला सांगते. प्रँक असा असणार आहे की त्यांना असं वाटलं पाहिजे की मला ना काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मला झपाटलेला आहे भूतानी असं. कौन है ये लोग, कहां से आते हैं? असं मी एक प्रँक करणार आहे. खूप खतरनाक प्रँक होणार आहे. जितकं मला जमेल, जितकं माझ्या आतमधला जो ऍक्टर आहे ना तो मी आज बाहेर काढणार आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो सक्सेसफुल करायचा प्रयत्न करणार आहे. बघूया सक्सेसफुल होते का, पण माझा 100% प्रयत्न असणार आहे. आणि हा निवडलाय का प्रँक मी तुम्हाला सांगते, कारण मला माहिती आहे मला मधून हसायला येईल. सो अशा गोष्टीमध्ये मध्ये हसलं की तो प्रँक अजून स्ट्रॉंग होईल. मला असं वाटते त्यांना खरंच वाटेल की मला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, ही मध्येच हसते काय, मध्येच रडते का, असं होऊन जाईल. सो मला त्यांची रिॲक्शन बघायची की ते काय रिॲक्शन देत आहेत ती बघायची. आणि तुम्हाला पण मला 100% माहिती आहे खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सो बघूया संध्याकाळी काय म्हणजे मला काय अजून इंटरेस्टिंग बनवता येईल ना तितका मी प्रयत्न करेन. आणि माझा शेवटचा व्हिडिओ मी एकदम मस्त बनवणार आहे असं ठरवलेलं आहे. सो बघूया संध्याकाळीच की काय कसं करूया ते. मंडळी, विकीचा फोन आला होता, म्हणजे मिस कॉल आहेत भरपूर सारे. फोन करतात मी काय उचलत नाही, म्हणजे त्यांना थोडासा डाऊट येईल. आल्यानंतर त्याला खरं वाटेल की मी फोन उचललेला नाहीये, म्हणजे काहीतरी गडबड आहे. फोन उचललाय नाही. आणि आता बघूया आल्यावर ते काय रिएक्शन देतात ते. इथे हॉर्न वाजवला ना की मी कॅमेरा पुन्हा चालू करेन. ठीक आहे, चलो आज गंमतच करूया, मजा करायची, पप्पांना फसवूया आपण. तू साथ देशील ना, माझी सपोर्ट करशील ना मला?
हसूया. दे टाळी. बबडू का माझ्या सोबत आहे. तर चलो आपण थोडीशी माझी कलाकारी दाखवायला लागेल. मला थोडीशी ऍक्टिंग करायला लागेल. बघूया काय काय करता येते ते. अभी मजा आएगा ना भिड़ो. फोन का नव्हतं तुला ते? काय ग? का आला तुला? का आला? काय झालं आता? काय झालं? अरे बोल. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. अरे बोलतोय तो तेजू. काय ग? बोलत काय? जाऊ 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 मला आंघोळ करतो. काय आला? काय बोलते? काय बोलते? जायला सांगा ना तिला. कोणाला? कोणाला जायला सांगू? काय ग? पहिले जायला सांगा तिला. कोणाला? कोणाला जायला सांगू? काय ग? अरे कोणाला जायला सांगू? जायला सांगा. मी नाही येणार तिथं. कुठं? काय आलं तुला? कुठं जायला सांगू? कुठं? कुठं येणार? काय तुला? जा ना. अरे मी कोण आहे माहिती आहे तुला? जा. आवडे एवढे कुठं नाही येणार? जा तुम्ही जा. हा? जा तुम्ही आंघोळ करा. मग तू असं का बोलते? जा तुम्ही. हा? जा आंघोळ करा. तू इकडे जा. मी नाही येणार. जा तुम्ही. का? का आला तुला? हा? काय झालं ते? जा आंघोळ करा. जा. काय झालं ते सांग. इथं बसू जरा. मी नाही येते. जा. कुठं नाही येते?
तुम्ही जा आंघोळ करा जा. का जेवण करते मी. तुला का जेवण करते मी. हा? जेवण करते मी जा. म्हणजे तांबरे बोट जा. जा ना मी नाही येत आहे. हा? जा तुला ना. इकडे मी नाही. तुला माहिती शपथ आहे. जा मी नाही येते मी नाही येते जा. म्हणजे कुठं नाही येते? मी नाही. कुठं? जा आंघोळ करा जा तुम्ही. तू कुठं नाही येते? हा? चल मी नाही. चल सावले फॅन खाली बस चल. काय झालं तुला? मी नाही जा तुम्ही. कुठं नाही जा तुम्ही जा. कुठं नेतोय? कुठेच नाही तुम्ही जा आंघोळ करा जा. ये शांत तिथं बस. नाही मी नाही ते आंघोळ करा. मी करतो आंघोळ. मी नाही ते आंघोळ करा जा. अरे ये इकडे ये. मी नाही आंघोळ करा जा तू. मी काहीतरी करेन जा तुम्ही. मी आंघोळ करा आंघोळ करा जा. येशील बसवे. मी आंघोळ करा जा तुम्ही. मी नाही येत. तू का अशी करते रे येणार की? मी नाही येत. हा? मी नाही येत. कुठं नाही येते? कुठंच नाही येत. मी आंघोळ करा जा. हं? आंघोळ करा जा तुम्ही. चल तिथं बस. तो रडायला लागला तर आम्ही येते जा. आंघोळ करा जा. मी येते. तुला काय झालं मला ते सांग. मी नाही. मी नंतर येते. आंघोळ करा जा. पहिले तुला काय झालं सांग. काय नाही झालं. हा? काय नाही झालं. तो रडायला लागला ते जीव. मग जा ना तुम्ही. ये बाहेर जा. नाही मी येते नंतर जा. मी तो नंतर- रडत गेला बघ कुठेतरी. हा, मग तुम्ही जा ना त्याला घ्या ना. मी नाही येते. हा? मी नाही येते. मी इथेच आहे. तुम्ही जा त्याला घेऊन या. चल जा आंघोळ करा जा. जा ना. तुम्ही जा. ते तुला माझी शपथ आहे. जा. मी नाही येत. कोणाला? तर मुंबईत पडेल का? मग जा इकडं. जा तुम्ही. द्या फोन इकडं. फोन द्या. फोन अरे, नको, माझ्या नको, फोनशी- नको, नको, मम्मीला नको. काय झालं होतं मम्मीला? कोण? हा? मम्मीला काय झालं? हा? तू काय नाही झालं. काय झालं? जा तुम्ही. काय झालं ते? आंघोळ करा जा. काय झालं सांग मला. आंघोळ करा. झालं काय सांग. काय नाही. हं? काय झालं? काय ते झालं तुझं? काय झालं सांग मला. हा? काय नाही. काय झालं? जा आंघोळ करा जा. काय झालं मला सांग. काय नाही तुम्ही आंघोळ करा जा. मी आंघोळ करतो. काय झालं सांग. जा तुम्ही आंघोळ पहिले करा. सांग काय झालं म्हणजे. काय कुठं झालंय. मी आंघोळ करत. जा आंघोळ करा जा. पहिले तू मला सांग काय मी झालं. नाही येणार तिथं. कुठं? बाहेर नाही येणार. का? का नाही बाहेर येणार? जा तुम्ही आंघोळ करा. हा? कुठे ना बाहेर येणार? काय ग? चल. नाही जा. मी चल. आहे इथं. मी आहे इथं. जा. हा मग तिथं बस. चल. मी येते बसते. मी चपाती करते आणि येते जा. तू बसू इथं. नाही मी चपाती करते आणि येते. चपाती तुम्ही नंतर जा कर. ना. ते जो ये यार. तुम्ही जा आधी. मी येते. जा ना. मी येते नंतर जा. तुला यायचं का नाही? नाही. का? जा. तुम्ही जा. मी येते चपाती करून. तुला यायचं आहे का नाही? चपाती करून येते ना मी. जा ना. नको चपात्या. तुम्ही हं? जा. आला बघा त्याला. तो घाबरेल. जा. तू असं करते तुझं घाबरणार नाही. येते चपाती करून येते. जा ना. चल तू पहिला मी मी येते जा. एसी हा लावतो. मी येते नंतर. चल मी ये. येते एवढी चपाती करते नाही. नको त्या चपात्या. चपाती नको करते मला ना. चपात्या. चल एसी लाव ये. ये इथं बस ये. काय झालं? A few moments later. अरे मी घाबरलो होतो. डायरेक्ट कशाला फोन करते यार. मी आता देणार होतो तुला. हॅलो. अरे हिने घाबरवला रे. हिने करायला लागले बोललो. का आला बोललो. अरे ही तेजू आहे ना. काय नाही आता. ओके. मला अरे ती येडा हरकत करायला लागली बोललो. काय झालं बोललो. हिला बोललो. आता हिला न्यायला लागेल. आता ओके. ती घाबर कशाला असं करत होती. मुद्दाम करत होती वाटतं. थांब कॉल करतो तुला.
बोल काय बोलत होती? काय तुम्ही फोन का केला नाही रे? मी बोललो फोन नको करू ना, जाईल ती बसली ती. कोण? ती आहे ती. कोण आहे? इथं. कुठे? आहे तिथे एक बाई बसलेली. कुठे? कुठे? मोबाईल द्या. कशाला? माझा मोबाईल द्या. तुमच्याकडे होता ना? कुठे आहे बघा मग? मी कधी? तिथं आहे. कुठे आहे? हा बघा इथं. स्टँड मध्ये तुम्ही जास्त वेळ झालं चालून दिलं मला नाटक. शट यार तुम्ही यार काय यार इथंच राहायचं होतं मला. खेचून खेचून नेलं तिकडं. तिथं कॅमेरा थोडीच आहे. त्याला तू असं नको करू रे, त्याची चुकीचं करते तू. घाबरलं ना तुम्ही. अरे घाबरला नाही. अरे काय फाडशील ते सांग. इकडे तर या. इथे मग बोला ना. पोपट झालेलं माणसाला दिसायला पाहिजे ना कॅमेरा. अरे पण जे तू करते ना हे चुकीचं आहे. कारण काय काय माहिती रेट घरी असते. मला म्हणून फायदा आहे. हा. मला माहितीये बाकीच्या गोष्टीला घाबरणार नाही. याला घाबरते. काय सॉरी ना. सॉरी. अरे देवा. चुकीचं करते ना ते तू. प्रँक रॉंग झालाय बाबा. हे घ्या थंड थंड. गुस्सा आला त्याला. तो कैसा लगा मेरा मजाक? कैसा लगा मेरा मजाक? मुद्दा मला कैसा लगा? बकवास. बकवास. किती मेहनत केली मी. 2 दिवस चाललंय माझं माहितीये का प्लॅन. 2 दिवसाचा प्लॅन आहे हा. परवांच्या दिवशी करायचं होतं तर ते मम्मीचं असं झालं. त्याच्यामध्ये राहिलं. हा का काल साडीला तुला बोललो. काल बोलले साडी घ्यायला जाऊया आपण. म्हटलं आता ते साडी घ्यायला जायचंय तर मग कालचं पण राहिलं. आज विचार केला काय पण करून आज करायचा. म्हटलं का आज नाही तर मग कधी नाही असं केलं. पण ऍक्टिंग भारी ना माझी. कशी ऍक्टिंग आहे आपली. हाय ना भारी आहे माझी ऍक्टिंग आहे. मला वाटलं तुम्ही नाही फसणार का. मला वाटलं तुम्ही हसाल मी असं केल्यावर. मला थोडा डाऊट आला कुठे माहिती मोबाईल तू का घेत होती. अरे ते मम्मीला फोन करायला चालेल. मम्मी आधीच तिकडे टेन्शन मध्ये. त्यात हे बोलते. मम्मीला अजून जास्त धक्का बसायचा. काय झालं माझ्या पोरीला. त्याला दिला का तर म्हणून मम्मीला फोन माझं ठरलेला. जर घरी त्यांनी फोन केला तर म्हटलं तिथंच थांबवीन मी. घरपर्यंत पोहोचून नाही देणार. आणि घरी न करता तरी विनोद दादांना फोन केला त्याच्यामुळे राहिलं. विनोद दादा तुम्हाला स्वतःला हँडल नाही करतायत काय. विनोद दादांना फोन केला. अरे मी चाललेलो आता बोललो तो गाडी चालवली असते त्याने तुला नेली असती. तुम्हाला मशिदीत भूत उतरवाला. मशिदी पण ती खरंच बसली आहे का भूत उतरवाला. उपटी घातल्या असतात त्याने बरोबर. जर तुम्ही विनोदाला फोन नसताना केला अजून जाम काय काय प्लॅन होता. बेडरूम मध्ये कॅमेरा नाही तर मग बेडरूम मध्ये गेलो का एसी लावताय का एसी लावून दिली. मग काय झालं मला ओळखतेच काय मी. मला वाटलेलं मस्त की कुंकू नारळ उतरवतील माझ्या अंगावरून काहीतरी. तर आम्ही काय करतो बबडू असं कधी रात्री झोपला विपला नाही ना किंवा आम्हाला पण टेन्शन येतं ना. मग हे काय करतात देवारातलं कुंकू पिंकू बबडूला लावतात. मला वाटलं हे पहिलं हे करतील तर मग माझं असं प्लॅनिंग होतं. ते जेव्हा करतील ना तेव्हा मग त्यांना बोलायचा की मला नको लावू कुंकू. मी त्याला अजून जरा ओव्हर ऍक्टिंग करायची. मग ते अजून घाबरले असते असं चाललेलं. सॉरी आहे का कामावर आल्याला तुम्हाला जरा डिस्टर्ब केलं मी. अजून देऊ थंड. पण ऍक्टिंग तर मी भारी करते बाबा. ऍक्टर होऊ शकतो अजून पण. नो कमेंट्स. असो तर आजचा असा व्हिडिओ होता. छोटंसं मस्ती केली विकी सोबत आणि ती सक्सेसफुल पण झाली. जास्त अजून मला लांबवायचं होतं पण ते काय लांबवता आलं नाही कारण की त्यांनी विनोद दादांना फोन केला म्हणून. पण ठीक आहे. प्लॅन फ्लॉप झाला असता. कसा मी बाहेरच्या बाहेर बबडीला फिरायला घेऊन नाही गेलो. मग मी नंतर केलं असतं तुम्ही आल्यावर. पण मी आज करणारच होती. लेट आला असतं ना मग तू अगोदर कंटाळली असते. नाही मी ठरवलं आज काहीही करू.
तुम्ही मला कॉल कधी केलाय? 7:30ला कॉल केला. मग त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तुम्ही 7:30ला याल. मग तेव्हा तुम्ही कुठे होता? मला पहिला कॉल केला तेव्हा ट्रेनमध्ये. सामान घेतो. मग मला असं वाटलं तुम्ही ट्रेनमध्ये असाल आणि मला फोन केला. म्हटलं जाऊन दे, जेव्हा येतील तेव्हा बोलू करेल. मला बघून तरी दे जरा काय रिॲक्शन देतात, मला काय झालं तर बघू जरा. टेन्शनमध्ये येतात माणूस, जाऊन दे करून देतात. पण आले टेन्शनमध्ये आले जरा. तेव्हा तसं त्यामुळे वचन दिलं. ठेवते. ठीक आहे चालेल. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी थँक्यू. पुन्हा भेटू, पुन्हा बघूया भेटू की नाही भेटू ते ठरवेन मी नंतर. पण असंच व्हिडिओला प्रेम देत राहा. बाय बाय तरी करा. बाय बाय बाय.